एकदा सगळं चेक करून घेऊ. मिरर चेक. मला लाईनीत उभं राहून झाले 2 तास. थंडी खूप लागत होती, हात तसे सुन्न झालेले बाईकवर. आता थोडंसं बरं वाटतंय. याला जाता जाता मिरर पडली. तर ह्या रोडवरून ना जरा सांभाळून जा, जरा म्हणजे खूप जास्त सांभाळून जा. हे बरं वाटलं बघा. तर नमस्कार मंडळी, दिस इज ओमकार अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आता वाजताय सकाळचे 5:30. ॲक्च्युली आम्हाला 5ला निघायचं होतं, बट थोडंसं लेट झालं. इट्स ओके. आम्ही आज चाललो आहे त्र्यंबकेश्वरला. बाय रोड जाणार आहे मी आणि माझे पप्पा. सो इथून त्र्यंबकेश्वर आहे 166 किलोमीटर समथिंग. 3.5-4 घंटे लागतील. 4 घंटे पकडून झाला. लवकर जाऊ म्हणजे सकाळी कसं आहे, लवकर पोचायचा प्लॅन आहे. आणि दर्शन कसं होतंय ते बघूया. किती गर्दी आहे, काय आहे, नो आयडिया, काहीच आयडिया नाही आहे कसं असणार आहे. सो पटपट जाऊया आणि दर्शन घेऊया. चला एकदा सगळं चेक करून घेऊ. मिरर चेक, सगळं ओके. गाडी स्टार्ट. आता वाजतायत बघा 5:34. चला पटपट निघू आणि भेटूया पुढच्या. सो मस्त आमचा गरमागरम ब्रेकफास्ट आलाय. असे बसलोय पण आम्ही असे उन्हाला समोर, कारण थंडी खूप लागत होती, हात तसे सुन्न झालेले बाईकवर. आता थोडंसं बरं वाटतंय. आणि हे आहेत माझे फेवरेट मेदूवडे. थोडा वेळ बाहेर आम्ही उन्हाला थांबणार आहे, कारण जाम थंडी वाजते बाई. आता हे खाऊन घेतो, कारण एक ब्रेक हा घ्यायचा आणि नेक्स्ट एक छोटासा परत एक ब्रेक घेऊ आणि मग डायरेक्ट मंदिर. चलो. म्हणजे खरंच वडा म्हणजे टेस्टी आहे इथे. दाखवीन पण कुठल्या हॉटेलवर थांबलो आहे आम्ही. पण मला असं पटकन कुठे वडा आवडत नाही. मस्त क्रिस्पी आणि टेस्टी आहे. आता जिथे आम्ही थांबलो आहे ना, तिथला म्हणजे हा मेदूवडा आम्ही ऑर्डर केला आहे. मला सहसा म्हणजे माझे फेवरेट आहे, त्यामुळे मी बऱ्याच जागेवर टेस्ट केला आहे. हा वडा एवढा मस्त आहे ना, म्हणजे क्रिस्पी, एवढा मस्त भारी बनवला आहे की क्रिस्पी आहे. प्लस यांची चटणी भाई एक नंबर, म्हणजे मस्ट ट्राय आहे. जर तुम्ही या रोडने कधी जात असाल तर इथे दळवी हॉटेलला नक्की थांबून ट्राय करा. काय प्रमोशनल नाही, बट मला जेन्युनली हा आवडला वडा. टेस्टी आहे. आणि 6 किलोमीटरचा रूट आहे मुंबईवरनं. त्यातला हाफ कवर केला आहे, म्हणजे 82 कवर आहे. तर राहिले 72 नाही 77 समथिंग असं राहिलं आहे. तर दळवी हॉटेलला, हा मुंबई नाशिकचा जो रोड येतो ना, तिथे जाताना हॉटेल दळवी दरबार एक नंबर आहे भाई. सिरियसली एक नंबर आहे. का माहिती आहे, आता मी जस्ट ब्रेकफास्ट करून आलो. तुम्ही आज बघितलं असेल, मी सांगत होतो तुम्हाला. खरंच मस्त टेस्ट आहे, चांगली सर्व्हिस दिली यांनी. आणि आजूबाजूला बघा किती साफसुथरं ठेवलंय. छान वाटलं ओव्हरऑल. ऊन आलंय आता, मस्त वाटतंय, कारण सकाळपासून जी हालत खराब झालेली आहे माझी, लिटरली हात असे सुन्न पडत होते रोडला येताना. असं झालेलं की चांगल्याच एका रेस्टॉरंटला थांबू, ब्रेकफास्ट करू आणि पुढे जाऊ. आता मस्त ऊन आलंय, कोवळं कोवळं ऊन लागतंय. 80 किलोमीटर्स होती, 77 आहे तसं तर. 80 पकडून झाला, पोचू आपण 1-2 तासात. मजा येईल आता. आणि बघू आता दर्शन कसं होतंय. वाजतायत 8:20. 8:30 पर्यंत निघू आणि पोचू पटकन. चला आता जाऊन बघूया तिथे पण दर्शनाचं कसं असणार आहे. याला जाता जाता मिरर पडली, कारण ही लूज झालेली यार, आणि ही पडली एक आहे. आता जाऊन मी माझी लावणार आहे. जे गाडीचे आहेत माझे ओरिजिनलवाले ते ठेवून देतो. चला निघू. कॅट्स मांजरांनी हालत खराब केली आहे यार याची. मांजरांनी काय करणार. ठीक आहे, आता केले तर केले. गाडीला पण आराम भेटला. अब निकलेंगे. तर गाईज आता इथून त्र्यंबकेश्वर आहे 34 किलोमीटर्स. हा एक मधून रस्ता जातो गावाच्या मधून. भारी रस्ता एकदम डोंगराच्या मध्ये. मस्त व्ह्यू आहे. म्हटलं थांबू थोडंसं, बघू आजूबाजूला काय आहे. हा एक तलाव आहे इथे मागे. आता इथून 40 मिनिटाचा रस्ता असेल बस, जास्तीत जास्त. पटापट पोचू आणि आता दाखवतो मंदिराकडे. चलो. इथून आता हार्डली 10 किलोमीटर असेल.
आणि हा जो व्ह्यू आहे ना समोर, मस्त वाटतो एकदम. रस्ता एवढा भारी आणि हे समोर जे दिसणारे डोंगर आहेत कडक दिसत आहेत एकदम. ते आता पोचलो आपण श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर नगरीमध्ये. आलेल्या भाविकांचे हार्दिक स्वागत. इथून आत बाईक लावायला पण आहे वाटतं, आपण बघूया. हा एंट्री गेट. इथून आत जाऊ. सगळी पब्लिक आता तिथेच जातात मॅक्सिमम. तिथून किती 1 किलोमीटर असेल वाटतं आत. आज जाऊन बाईक पार्क करू, बघू कसं आहे. पार्किंगचं बघूया कसं आहे. पे अँड पार्क असणार वाटतं, किंवा मंदिराच्या गेट पर्यंत जात असं ऐकलं आहे गाडी. बघू चलो. मंदिर है नहीं? हाँ हाँ? देखते हैं और पार्किंग शेप पर रही। देखते हैं, आगे देखते हैं. आगे नहीं जगह। हे असं सांगतायत, पण इथून बाईक जात आहेत. मे बी पुढे असू शकतो. मंदिराकडे जायला कुठून आहे? मंदिराकडे जायचंय. ओके. पुढून टर्न मारून जा. सो आता एक इथून टर्न मारेन आणि पुढे जाईन. इथे आत तर नो पार्किंग आहे. आणि हा एरिया आहे. इथून राईट साईडला आपल्याला मंदिर आहे. इथं महाराजांचा पुतळा आहे. एक नंबर. आणि हे समोर शू स्टँड आहे. इथे चप्पल ठेवूया आपले आणि जाऊया. ॲक्च्युली बाहेर पार्किंगचा सीन होता, बट एक काका भेटले, त्यांनी मला तिथे गाडी पार्क करू दिली त्यांच्या घराखाली. आणि सीन कसा आहे, इथे काही प्राईस सांगत होते लोक. 50 रुपये 60 रुपये पार्किंगचे होते. पण आता माणुसकी आहे, लोकांचा माणुसकी आहे. काही माणसं जेन्युइन पण आहेत. सो त्यांनी मला लावू दिली. आणि ते जर व्हिडिओ बघतील कधी, त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोचला. थँक्यू काका, गाडी लावून दिल्याबद्दल. पण ठेवायचे 20 रुपये घेतात. हेल्मेट ठेवूया का त्याच्यात? ठेवतो विचारा. विचारा. हातात दोन फिरण्यापेक्षा हेल्मेट ठेवायचे 10 रुपये. चला ठीक आहे. फूल वगैरे घेऊ शकतो आपण मंदिरात जायला. चलो जाऊया दर्शनाला. टिका लावून घेऊया, मस्त वाटतं. ते बरं वाटलं बघा. नाही खरंच त्यांना पण कव्हर करा. खरंच एक नंबर. त्याच्यामुळे ना खरोखर बरं वाटलं. काय असेल ते खुशी. धन्यवाद. सेवासाठी येतात. काम आहे मागितलं सुद्धा नाही. विचारल्यावर ते बोलले की तुम्हाला काय द्यायचे ते खुशीने द्या. माणसाला असं मनाकडे खूप बरं वाटतं. आणि त्यासाठी तुम्ही पे करशाल ना तरी काय वाटणार नाही. हार फुलं काहीतरी घेऊया. देईल हार फुलं. 100 रुपये. नारळ आहे का विचारा त्याच्यात? ही 100ला आणि नारळवाली घेतली तर 150 रुपये. आणि मंदिर आहे इथे. बाहेरच फूल वगैरे मिळत आहे ना, तर इथे चप्पल ठेवून आले. त्यांच्याकडे पण चप्पल ठेवतात.
ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. इथून जे आहे ना, इथून लेडीज जात आहेत. आम्हाला सांगितलं इथून राईट मारून जायला. इथे पण जशी शिर्डी वगैरेला आपण लाईन लावतो ना, सेम तशी सिस्टम आहे. आज गर्दी कमी आहे कम्पॅरेटिव्हली. काल खूप जास्त होती कारण मंडे होता, तर काल जास्त होती गर्दी. हो गया, किती वेळ लागतो आपल्याला. आता बघा, आता 11:15 झाले आहेत, तर किती वाजेपर्यंत होतं दर्शन ते बघू आपण. आता लाईन ना इथून हळूहळू पुढे जाते. इथे कसा सीन आहे की अर्धे इथे आणि अर्धे तिथे, म्हणजे त्या साईडवाल्यांचं दर्शन झालं की इथल्यांना सोडतात. आता आम्ही ज्या साईडला होतो तिथून एंट्री करून पहिलेच आपण आत येतो, तिथून आता आत जातोय आम्ही. आज आहे तशी बऱ्यापैकी गर्दी आहे, पण एवढी नाही जेवढी मंडेला आणि असते. सो पोचू, होईल पटपट दर्शन आय गेस. चला. ॲक्च्युली आता गर्दी खूप जास्त वाढली आहे. हे समोर दिसत आहेत, हे 2 ब्लॉक आहेत आणि 3rd ब्लॉक. मी जेव्हा आलो तेव्हा 3rd ब्लॉकमधून स्टार्ट केलेलं. आता मी आहे 6th ब्लॉकमध्ये आणि हळूहळू लाईन पुढे जाते. गर्दी आत्ता प्रचंड वाढली आहे. त्याच्यानंतर 7 ब्लॉक आहेत, म्हणजे टोटल असे 7 ब्लॉक्स आहेत. आता 7व्या ब्लॉक नंतर मंदिरात प्रवेश आहे आय गेस. इथून कारण सरळ लाईन जाते आणि आता आत जाऊन दाखवतो की लाईनीत उभं राहून झाले 2 तास. आता मी फक्त 6th ब्लॉकमध्ये येते, पण 3rd ब्लॉकमधून स्टार्ट केलं. जर 1st ब्लॉकमधून केलं असतं तर कमीत कमी 3 तास तरी लागले असते. एका ब्लॉकमध्ये लगभग 40-45 मिनटं लागत आहेत. तर जस्ट आता आमचं दर्शन करून झालं, बाहेर आलोय. एवढं भारी दर्शन झालं तुम्हाला सांगतो. 10 ते 15 मिनटं आम्ही तिथे उभे होतो पाया पडत. जेवढा टाइम मुंबईवरून इथे यायला लागला तेवढा टाइम या लाईनीत आम्हाला दर्शनासाठी लागला. पण जे दर्शन झालंय ना यार, एक नंबर. खरंच मस्त दर्शन झालं, मजा आली. सकाळी लवकर आलो म्हणून बरं झालं. ही लाईन बघा किती आहे. ही दर्शनाची लाईन आहे भाई, रोडवर पूर्ण बाहेरपर्यंत गेली आहे. सकाळी आम्ही डायरेक्ट आत गेलेलो, लवकर आलेलो त्यामुळे. गाईज, मी आता जस्ट रिटर्न आलो त्र्यंबकेश्वरवरून. तर तिथून आपला NH 160 हा रोडला हायवे लागायच्या आधी ना एक छोटा रोड जातो त्र्यंबकेश्वर मंदिरकडे, त्र्यंबक घोटी रोड. तर ह्या रोडवरून ना जरा सांभाळून जा, जरा म्हणजे खूप जास्त सांभाळून जा. कारण माझ्या पाठी बघताय ना तुम्ही, ह्याच्या स्पीड ब्रेकर्स कसे आहेत भाई. ह्या रोडला एवढे जास्त स्पीड ब्रेकर्स आहेत, एवढे जास्त आहेत. कुठे 1, कुठे 3 मॅक्सिमम आहेत आणि 1 असतो. सीन काय आहे की आपली गाडी त्यावरून गेल्यानंतर आपल्याला कळतं की इथे स्पीड ब्रेकर होता. आणि जे एवढे खतरनाक स्पीड ब्रेकर्स आहेत ना, नाही त्यांना कलर दिलेत, नाही काहीच नाही. आणि रस्त्यावर मोठे मोठे खड्ड्याचे पॅचेस पण आहेत. सो ह्याच रोडला केअरफुली जावा. 40 किलोमीटरचा अख्खा स्ट्रेच आहे तो. एवढा कंटाळा येतो आणि कर्वी रोड आहे, त्यामुळे जरा अजून कॉशियस राहावं लागतं. मी ह्याच सांगेन, पूर्ण तुम्ही मुंबईवरून येईपर्यंत काही प्रॉब्लेम होत नाही. बट हा रोड जो आहे ना 40 किलोमीटरचा, हा खूप रिस्की आहे. सांभाळून जावा. नाईट टाईमला तर अजून जास्त काळजीपूर्वक जावा, कारण 40-50च्या वर स्पीड पण आपण वाढवू शकत नाही या रोडला. मी तुम्हाला रोडचे काही क्लिप्स दाखवीन जे तिथे आपले स्पीड ब्रेकर्स आहेत. कारण मला स्वतःला आता येताना एवढा त्रास झाला आहे ना, कंटाळा आला, लिटरली कंटाळा आला आहे. सांभाळून जावा, बी केअरफुल. फुल करा.
चला झाली भाई राईड. हा हा हा. राईड संपली, राईड झाली पूर्ण. येताना तर 4 तास लागले आम्हाला यायला. 4 नाही जास्त, 3:30ला स्टार्ट केलेलं, 8:30 वाजत आले आता. 4.5-5 पेक्षा जास्त लागले. येताना हालत खराब झाली बाई ट्रॅफिकमुळे. मजा आ गया भाई को. एक नंबर भाई, कसा काय. चला आता तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया एका नवीन व्हिडिओ नवीन ठिकाणी. बाकी देवा काळजी.